पक्षांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या गडकरी रंगायत नेते स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित सूर आणि ताल यांचा अनोखा आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. कला क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाचा धर्मवीर आनंदिके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच जितेंद्र यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अमरीश मिश्र यांनी घेतले. त्यावेळी ते बोलत होते. यश, संघर्ष आणि श्रद्धा याविषयी बोलताना जितेंद्र म्हणाले, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आत्मविश्वास जागा होत नाही. यश आपल्या हातात नसते, ते परमेश्वराच्या हातात असते. चित्रपट बनवताना कोणीही तो फ्लॉप व्हावा म्हणून बनवत नाही, मात्र प्रत्येक चित्रपट यशस्वी होईलच असे नाही. कलाकारांनी आपल्या कामाशी प्रामाणिक राहून गंभीरतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या गिरगावमधील बालपणाच्या आठवणी त्यांनी मराठमोळ्या भाषेत उलगडल्या. आयुष्याची पहिली 18 वर्षे गिरगावमध्ये घालवली. तिथे कोकणी महाराष्ट्रीयन कुटुंबासोबत राहिलो. 4 मजली इमारतीत सुमारे 80 लोक एकत्र राहत होते. सगळेजण एक कुटुंब वाटायचे. त्या काळात प्रेम, एकत्रितपणा आणि मनशांती अनुभवली. आज मी 84 वर्षाचा आहे, पण तशी शांती आता उरलेली नाही, असे ते भावुकपणे म्हणाले. एका चित्रपटाचा किस्सा सांगत जय माता दी असे का म्हणतो याचे कारण सांगितले. मला एका चित्रपट करायचा होता, पण निर्मात्याने तो चित्रपट दुसऱ्या अभिनेत्याला दिला होता. तेव्हा तिथल्या लोकांनी मला सांगितले, वैष्णोदेवीला जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि मी खरंच वैष्णोदेवीला गेलो, इच्छा मागितली. त्यानंतर मला खरंच तो चित्रपट करायला मिळाला. तो तेलुगूवरून हिंदीत बनवलेला सिनेमा सुपरहिट ठरला, असा अनुभव त्यांनी सांगितला. तसेच वडिलांच्या निधनानंतर आईची तब्येत सतत बिघडत असे. एकदा मी मुंबई विमानतळावरून तिला फोन करून सांगितले की तुझ्या आरोग्यासाठी मी वैष्णोदेवीला जातोय. तेव्हा तिने मला फक्त एकच इच्छा मागायला सांगितली, मला जायचं आहे. मी यावर तिला काहीच बोललो नाही. मी वैष्णोदेवीच्या मंदिरात गेलो, डोकं टेकून दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेर येताच आईचं निधन झाल्याची बातमी कळली. त्यामुळे आज मला कळत नाही, मी आईची आठवण म्हणून जय माताजी म्हणतो की वैष्णोदेवीच्या श्रद्धेपोटी, पण ते शब्द माझ्या तोंडातून आपोआप येत आहेत. ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आज पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा पूर्णवेळ तहकूब झाल्याने सोमवारी सभा घेण्यात आली. या सभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शिवसेना शिंदे पक्षाने दिलेल्या पत्रानुसार सभागृह नेता तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दिलेल्या पत्रानुसार विरोधी पक्षनेता पदावर निवड केली. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. निवडणूक निकालानंतर महिनाभरात कोकण विभागीय आयुक्तांकडे पक्षातील नगरसेवकांची गट नोंदणी करणे बंधनकारक असते. यामुळे सर्वच पक्षांनी कोकण विभागाकडे गट नोंदणी केली होती. ठाणे महापालिकेत 131 पैकी 104 नगरसेवक हे सत्ताधारी शिवसेना शिंदेगड आणि भाजपचे आहेत. या पक्षापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीसह MIM पक्षाचे नगरसेवक एकत्र येऊन आघाडी स्थापन करतील, जेणेकरून त्यांच्या इतर समित्यांमध्ये संख्याबळ वाढेल अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र गट नोंदणी केली. तसे महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता पालिकेची स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती या 5 विशेष समित्या गठीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा पूर्णवेळ तहकूब केली. ही सभा आज घेण्यात आली. या सभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शिवसेना शिंदे पक्षाने दिलेल्या पत्रानुसार सभागृह नेता पदावर हनुमंत जगदाळे यांची तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दिलेल्या पत्रानुसार विरोधी पक्षनेता शानू पठाण यांची पदावर निवड केली आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. यात मेट्रोच्या कारशेडसाठी ठाण्यातील मोगरपाडा कारशेडची जागा निश्चित करण्यात आले.
मात्र त्यासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. मोगरपाडा कारशेडच्या प्रस्तावित जागेत सद्यस्थितीत भात शेती होत असून स्थानिक शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेला मोबदला अद्याप कागदावरच असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कारशेडच्या विरोधात शेत बांधावर ठिय्या मांडला. यावेळी त्यांनी ट्रॅक्टर चालवून चूल पेटून निषेध केलाय. आम्हाला योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही शेत जमीन देणार नाही. यावर आमचा रोजगार आहे. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तर मुलांना नोकरीत प्राधान्य द्या. 5 एकर जमिनीवर शाळा कॉलेज बांधा व मेट्रोमध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन 100% स्थानिकांना प्राधान्य द्या अशा मागण्या रामकृष्ण पाटील, संजय पाटील आणि ग्रामस्थांनी केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना, शिंदेगड आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने आल्याचे चित्र दिसून आले. प्रशासकीय काळातील कामकाजासंदर्भात उपस्थित केलेले प्रश्न आणि लक्षवेधी घेण्याऐवजी थेट विषय पत्रिकेला सुरुवात करून त्यास मंजुरी देत सभा विसर्जित केल्याने भाजपसह शरद पवार पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले. विषय पत्रिका सुरू असतानाच महापौर कृष्णा पाटील यांनी व्यासपीठावरून खाली उतरून सत्ताधारी शिवसेनेला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिंदे सेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादही झाल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर शुक्रवारी पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा पूर्णवेळ तहकूब झाल्याने आज सोमवारी सभा घेण्यात आली. या सभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शिवसेना शिंदे पक्षाने दिलेल्या पत्रानुसार सभागृह नेता पदावर हनुमंत जगदाळे यांची तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दिलेल्या पत्रानुसार विरोधी पक्षनेता अशोक शानू पठाण यांची निवड केली. या निवडीनंतर सुरळीतपणे सुरू असलेल्या सभेचे चित्र अचानक पलटले आणि सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नौपाड्यातील भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेविका नम्रता कोळी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी गेल्या 3 वर्षाच्या प्रशासकीय काळासंदर्भात विचारलेले प्रश्न आणि लक्षवेधीची सूचना वाचून दाखवण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाकडून त्यावर कोणतेच उत्तर देण्यात येत नव्हते. याउलट प्रशासनाकडून विषय पत्रिकेला सुरुवात करण्यात येत होती. त्यात भाजप आणि शरद पवार गटाने विरोध केला, पण सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांकडूनही हा विषय पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न झाला. अखेर शर्मिला पिंपळकर यांनी सर्व समित्या गठीत झाल्यानंतर सर्व प्रश्न उत्तरे आणि लक्षवेधी घेण्यात येईल असे सांगत विषय पत्रिका घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने विषय पत्रिका सुरू करतात भाजपसह शरद पवार पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले. विषय पत्रिका सुरू असतानाच महापौर
उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यासपीठावरून खाली उतरून सत्ताधारी शिवसेनेला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाण्यात बिसरोई गँगच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत. बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय पाचपकडे भागात आहे. 11 फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्ताने बांधकाम व्यावसायिक त्यांच्या कुटुंबासह मध्य प्रदेश येथे गेले होते. त्यावेळी त्यांना एका आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. पूजेमुळे व्यस्त असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी तो कॉल घेतला नाही. पूजा झाल्यानंतर सायंकाळी 7 नंतर बांधकाम व्यावसायिकाने त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या व्यक्तीने देखील त्यांचा कॉल घेतला नाही. काही वेळाने त्या व्यक्तीने बांधकाम व्यावसायिकास संपर्क साधला. तसेच तो बिसरोई टोळीतून बोलत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम दिली नाही तर जीवे मारले जाईल अशी धमकी देखील त्या व्यक्तीने दिली. 20 फेब्रुवारीला बांधकाम व्यावसायिक यांच्या कार्यालयात आले असता त्यांच्या व्हॉट्सअपवर एक ध्वनी फीत पाठवण्यात आली. त्यामध्ये त्यांना जीवे ठार मारणार असल्याचे म्हटले होते. यानंतर बांधकाम व्यावसायिकाने ठाणे पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.